भात जेवू नका म्हणून सांगतात. पोट सुटेल, भात जेवला तर पोट सुटेल, जाडी वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल, कॉन्स्टिपेशन होईल, हे सगळं सांगितलं जातंय. आयुर्वेदात सांगितलं गहू खाऊ नका. प्रदेशानुसार गहू जिथे निर्माण होतो तिथेच खायचा. मुंबईमध्ये कुठे गव्हाची शेती बघितली तुम्ही? मग गहू आमचं अन्नच नव्हे. आमचं अन्न तांदूळ, मुख्य अन्न इथलं तांदूळ आहे. तांदूळ खा, भात जेवलाच पाहिजे. कोकणी माणूस एवढा भात जेवतोय रोज, मी नाही बघितलेलं त्याचं पोट सुटलेलं. पण गहू खाणाऱ्यांची जाडी 100% वाढते. पंजाबी लोक कसे दिसतात सांगा, ज्यांचं मुख्य अन्न गहू आहे? बारीक दिसतो पंजाबी माणूस. कधीही तुम्ही असा धट्टा कट्टा दिसणार. आहारावर प्रकृती बनते. उडपी लोक कशी दिसतात मला सांगा? उडपी लोक थोडीशी आडव्या अंगाची असतात. त्यांच्या जेवणात उडीद जास्ती असतो, आंबवलेल्या पिठाचे पदार्थ जास्ती असतात. त्यामुळे त्यांची ही जी चामडी असते किंवा पोटाची चामडी असते ही थोडीशी ओथंबणारी असते. हा त्या प्रदेशाचा विचार करून त्यांची ध्येयदृष्टी मी सांगतोय. केरळमध्ये राहणारी माणसं, कोकणात राहणारी माणसं आणि पंजाब मधली माणसं त्यांच्या मुख्य अन्नावरनं ओळखली जात आहेत. त्यांच्या ट्रॅडिशन्स त्यांनी कधीही बदललेल्या नाहीत. पंजाबी माणसांच्या जेवणात त्यांनी रोज भात ठेवत नाहीत, ते रोज गहू खातात आणि सणाला ते भात करतात. आणि आमच्याकडे सणाला पोळ्या करण्याची पद्धत होती. आज आम्ही आमचं मुख्य अन्न पोळी केलंय आणि सणाला आम्ही भात करतो. एवढासा चुकतंय सगळं हे. वजन वाढवू नका असं ते सांगतात. वजन वाढल्याशिवाय तुमची प्रकृती निरोगी राहणंच शक्य नाही. वजन वाढलंच पाहिजे. सुदृढ भारताला वजनदार माणसांची गरज आहे. जाडी वाढवू नका हे 100% सत्य आहे. जाडी वेगळी, वजन वेगळी. फुगा आहे, फुग्यामध्ये हवा भरली, फुग्याचा आकार वाढेल की नाही? म्हणजे जाडी वाढेल, पण त्याचं वजन वाढेल का? नाही. म्हणजे वजन वेगळं आहे आणि जाडी वेगळी आहे. वाताचं शरीर जे असतं त्याची फक्त फुगलेलं असतं, बडागर पोकळ वासा, आतमध्ये ताकदच नाही. ताकद येण्यासाठी काय व्हायला पाहिजे? हाडांच्या मध्ये वजन धरलं पाहिजे, बाहेर न दिसता नाही. माझं वजन 72 किलो आहे. माझं वजन कालच केलं मी 71.8 ग्रॅम आहे. पण तुम्हाला बाहेरनं माझं वजन 72 असेल अशी कल्पना सुद्धा येणार नाही. मी मुद्दाम सांगतोय, माझी जाडी माझं वजन माझी उंची आणि तुमची जाडी तुमचं वजन तुमची उंची टॅली करून बघा आणि ठरवा माझं वजन बरोबर आहे की चूक आहे. कमीत कमी वजन 60 ते 62 असलंच पाहिजे. मी माझ्याकडे येतात बायका, वजन कमी करा, वजन कमी. किती करायचं? नाही, 1-2-4 किलो कमी झालं. मग 2-4 किलो का? मी 30 किलो करतो ना तुझं. दुसऱ्या दिवशी तुझी मान अशी असेल, चालेल का? मला हो. अरे अशक्तपणा येऊन वजन कमी करण्याला काय अर्थ आहे? एका वाजून सगळी तुमची ताकद नाहीशी होतीये. डायटिंगचं फॅड असतंय ना हल्ली. आम्ही ना मग सॅलेड्सच खातो फक्त, बाकी काही नाही आम्ही खात. महामूर्खपणा आहे फक्त, बाकी काही नाही. बोललो की राग येतो, मी ठरवलंय अशा कार्यक्रमात बोलायचं नाही. ओघ आला तर फक्त सांगायचं. पाश्चिमात्य काटकोनात मला विसर्जन करतात. बसताना ते असे बसतात, काटकोनात बसतात ना कमोडवर. आणि भारतीय पद्धत जी आहे लघुकोणात मला विसर्जन असतं. उकिडवा बसून मला विसर्जन केलं. उकिडवा बसून का? एक नियम सांगतो, ज्या पद्धतीत आपण आहार घेतो त्याच पद्धतीत मला विसर्जन करायचं. पाश्चिमात्य पद्धतीमध्ये टेबलात जेवतात, काटकोनात जेवतात, म्हणून मला विसर्जन काटकोनात. आणि भारतीयांचं जेवणाची पद्धत माहितीये? भारतीयांचं मांडी घालून जेवणाची पद्धत असं तुम्ही म्हणणार, मला माहिती होतं पण नाही. घरातले आजीबाई कशा बसतात माहितीये? असं बसणं आवश्यक आहे. असं बसून जेवून बघा, का वाढेल पोट. काय हिंमत आहे पोटाची बाहेर यायची? डाव्या बाजूला आहे पोट डाव्या बाजूला आहे. आणि असं बसलोय मी, पुढे ताट आहे, मला जेवून दाखवा. किती वाकावं लागणार आहे पुढे? आई गो, ते येणार आहे सगळं अंगावर माझ्या. आणि त्याचा दुसरा भाग असा आहे की इथे ताट आहे, इथे जेवताय तुम्ही, टेबलाच्या खाली खुर्ची सरकवताय, पोट पुढे आलेलं दिसतच नाही. पाश्चिमात्य सांगतात आयुष्यभर औषधं घ्यायची, आजन्म मरेपर्यंत औषधं घेत राहा. परवा एक व्हॉट्सअपवर प्रिस्क्रिप्शन वाचलं. वरील सर्व औषधे 14 औषधं लिहिलेली होती. पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सर्व औषधे सुरू ठेवा. ह्याला औषध म्हणायचं, ह्याला पॅथी म्हणायचं, ह्याला ट्रीटमेंट म्हणायची? रोगापुरतंच औषध घ्यायचं.
तुझा त्रास काय आहे तुम्हाला सांग, मी तेवढा तुझा त्रास कमी करतो. ब्लड प्रेशर मला कमी करता येत नाही, मला डायबिटीस कंट्रोल करता येत नाही, मला डायबिटीस घालवता येतो, 100% घालवता येऊ शकतो. काय करता येईल एक विचार देतो का. तुम्ही माझ्याकडे या असं मी सांगत नाहीये, तुमचा उपचार तुम्हीच करायचा आहे. एक उदाहरण देतो फक्त. लिंबू आहे, आता विषयाला डायबिटीस म्हणून सांगतो. एक लिंबू आहे, हे लिंबू फ्रीजर मध्ये ठेवलंय 10 दिवस झाले. या लिंबाचं रूपांतर कशामध्ये होईल, चेंडू मध्ये होईल, बॉल मध्ये होईल. असं टाकलं तर टेबल टेनिसचा चेंडू वर उडेल. मी तुम्हाला समजा सांगितलं की या लिंबातनं मला रस काढून द्या, येईल नाही म्हणताय सगळे. मग मी सांगितलं त्याच लिंबातनं रस काढून हवाय, काय करा, गरम पाण्यात टाकणार. आणखीन काय करणार, चोळायचं, हातावर चोळायचं. म्हणजे गरम पाण्यात टाकायचं आणि ते लिंबू हातावर किंवा फरशीवर चोळायचं. मग कापलं की सर्र रस येईल ना. काही क्षणापूर्वी तुम्हाला असं वाटलेलं की या लिंबातनं काही रस येणार नाही, टाकून द्या. पण अट घातल्यानंतर काय झालं, त्या लिंबातनं तुम्ही रस काढलात. काय केलं, 2 गोष्टी केल्यात. एक स्वेदन केलं, त्याला उष्णता दिलीत, आणि मर्दन केलं, त्याला चोळलं. तुमच्या नमन मुद्रेमध्ये तुम्ही काय करता, तुम्ही जेव्हा प्राणायाम करता तेव्हा काय करता, तुम्ही हात मागे घेताय, श्वास भरून घेताय आणि वाका खाली वाकलं जात ना पोट. पोट वाकवत आहे, नुसतं पोट आणि कणा नाही वाकत, आतले सगळे अवयव दाबले जात आहेत. इथला पॅनक्रियास दाबला जातोय, इथली लिव्हर दाबली जाते, किडन्या दाबल्या जात आहेत. आणि जे दाबलं जातंय त्याच्यातनं रस येतोय. निश्चितपणे एक दिवस तुमच्या पोटातलं इन्शुलिन निश्चित तयार व्हायला पाहिजे आणि ते बाहेर आलंच पाहिजे. आम्ही तसे प्रयत्नच करत नाही. करा ना मंडूकासन, दाबा ना तुमचं उजवा हात लिव्हरवर आणि डावा हात पॅनक्रियासवर. काय येणार नाही तेच बघूया ना. आम्हाला पोट हलवायचंच नाही हो, मग काय करणार त्याला सांगा मला. नुसती औषधांनी जाडी कधी कमी होत नाही, पोटही कधी कमी होत नाही. तुम्हाला जे औषधं देत असतील ते डॉक्टर फसवतात तुम्हाला व्यायामाची जोड घेतल्याशिवाय, योगाची जोड घेतल्याशिवाय, आयुर्वेदिक औषधांची आणि पथ्यपथ्यची जोड घेतल्याशिवाय तुमचा कुठचाही आजार मला होणार नाही. पण हे जर केलं तर 100% निरोगी होणार, हे सत्य आहे. का जगतोय त्यांना माहित नाहीये. जगण्याचे नियमच नाहीत त्यांच्या फिजिक्समध्ये. सगळ्याचे जगण्याचे नियम आयुर्वेदात दिलेले आहेत. का जगायचं हेही सांगितलेलं आहे. त्याला मृत्यू म्हणजे माहित नाही. आयुर्वेदात मृत्यूचं सगळं वर्णन केलेलं आहे. काल मृत्यू, अकाल मृत्यू, अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याच्याकडे व्हायचं उत्तर नाही, असं का होतं हे नाही. आमच्याकडे हाऊचं उत्तर पण दिलं जातं, असं का होतं आणि असं का झालं हे आयुर्वेद सांगू शकतोय. बोलायला वेळ नाहीये त्यांच्याकडे, वेळ देणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य म्हणतात कॅल्शियम भरपूर भरपूर द्या. सगळ्या मुलांना आज कॅल्शियम कमी म्हणून सांगतात, बायकांना कॅल्शियम कमी म्हणून सांगतात. एक गमत फक्त सांगतो, कॅल्शियमच्या गोळ्यांमुळे हार्ट अटॅक मध्ये वाढ होते. ही बातमी महाराष्ट्र टाइम्स मधली आहे. परदेशामध्ये जे संशोधन चाललेलं आहे, एक्स्ट्रा कॅल्शियम घेणं हे हानिकारक आहे, हे त्यांचंच विज्ञान सांगतंय आणि आम्हाला ते पटत नाहीये. आम्ही कॅल्शियम खातोय. तुम्हाला जर कॅल्शियमच पाहिजे असेल ना, तुम्ही आमचं मसाला पान खा ना, विड्याचं पान खा. त्याच्यातलं चुना उत्तम कॅल्शियम आहे, नॅचरल कॅल्शियम आहे. पण आज काय सांगितलं जातंय, पान खाऊ नका, ते व्यसन करतं. ते काहीही व्यसन होत नाही. पानामध्ये व्यसन करणारा एकही नाही, तंबाखू सोडला तर. तंबाखू खाऊ नका, पण पानाला चुना लावा, त्याच्यात सुपारी घाला, त्याच्यात काप घाला, लवंग घाला, वेलची घाला, बडीशेप घाला, चावा 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 चावा, तोंडातली ला त्याच्यात मिसळवा, रस घेऊन टाका आणि चोथाई घेऊन टाका. पानामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, कातामुळे रक्त वाढतंय, सुपारीमुळे शुक्रधातू वाढतोय, हाडं मजबूत होत आहेत, चुन्यामुळे कॅल्शियम वाढतंय, चुन्यामुळे कृमीनाश होतोय, चुन्यामुळे अँटासिडचं काम होतंय. लवंग, वेलची, बडीशेप म्हणजे वात, पित्त आणि कफ. आणखीन काय पाहिजे आरोग्य म्हणजे? जेवल्यानंतर फक्त 2 वेळा पान खावा आणि निरोगी राहा असे मी म्हणेन. आरोग्याचे अनेक मार्ग आहेत आरोग्य मिळवण्याचे. पण आज काय होतंय, आम्हाला एकाच पद्धतीने सांगितलं जातंय, आम्ही सांगतोय तेवढंच बरोबर, बाकी सगळं चूक. 2 अधिक 2 बरोबर 4, बरोबर आहे ना? 2 अधिक 2 बरोबर 4. फक्त 2 अधिक 2 बरोबर 4. बरोबर आहे की चूक आहे? चूक आहे. कारण 3 अधिक 1 बरोबर 4, 6 वजा 2 बरोबर 4, 100 वजा 96 बरोबर 4. असे असंख्य प्रश्न मला तयार करता येतील ज्याचं उत्तर आरोग्य आहे. मी माझ्या पद्धतीने विचार करेन. मला जर आरोग्य पाहिजे असेल तर तुमचेच नियम मी मानायचे हे शास्त्र कोणी सांगितलं? मी नाहीच मानत, हे शास्त्रच नव्हे. मला माझा डायबिटीस घालवायचा आहे, मला माझा संधिवात घालवायचा आहे, मला माझं सगळं जीवन व्यवस्थित घालवायचं आहे. मी पद्धत कोणतीही वापरेन.
असं जेवायचं काय, असं जेवायचं काय, या हातात जेवायचं काय, दोन्ही चमच्याने जेवायचं काय, समोरच्याने भरवणं काय, पोट भरणं महत्वाचं आहे. मला 100 वर्ष जगायचंय एवढाच माझा सिद्धांत आहे. आनंदात जगायचंय, औषधं घेऊन नाही. नैसर्गिक कॅल्शियम घ्या. उंची वजन तक्ता जो काही सांगितलं जातोय हा खोटा आहे. हा पाश्चिमात्य जगात चालू आहे. भारतीयांची मुळातच ठेवण शरीराची जी आहे ही वेगळी आहे. हे सगळे भारतातले लोक थोडीशी बुटकी राहतात. तुम्ही बघा आता सगळ्या ज्या काही क्रिकेटच्या किंवा टेनिसच्या मॅचेस चालतात आणि आमच्याकडचा 18 वर्षाचा मुलगा आणि त्यांच्याकडचा 18 वर्षाचा राक्षस दिसतो ना तुम्हाला फरक. आणि ते सगळं गाई म्हशी कुत्रे कोंबडे डुकरं सगळं खाणारे प्राणी आहेत. आम्ही फक्त पालेभाज्या खाऊन राहणारी. आमची पीठ अशीच राहणार आहे. त्यांच्यासारखं आम्ही खायचा प्रयत्न केला तर आम्ही ते नाही, आम्ही डुकरं आणि राक्षस होणार, त्यांच्यासारखे नाही होणार. आमचा प्रदेशच वेगळा आहे. आम्हाला आकारमान आणि वजन असा टॅली करणं आवश्यक आहे. तुझं आकारमान किती आहे आणि तुझं वजन किती आहे. आकारमानाप्रमाणे वजन नसेल तर आकारमानाप्रमाणे तुझं वजन ठेव, नाहीतर वजनाप्रमाणे तुझं आकारमान कमी कर. आणि सगळ्यात सोपा मी तुम्हाला पर्याय सांगू पोट कमी करण्यासाठीचा. योगासन तर आहेतच. छान आसन, लोटांगण आसन. लोळायचं, मस्त गडाबडा लोळायचं. लोळल्यानेच पोट कमी होतं, चालल्याने अजिबात होत नाही. साधा उपाय आहे. तुम्ही चालताय 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 चालताय, वाढलंय सगळं इथे आणि चालून त्रास देताय गुडघ्या खाली. अरे जिथे रोग आहे तिथे काहीतरी उपाय करा ना. जिथे नाही आहे तिथे जाऊन शोधत बसताय. माझं पैशाचं पाकिट समजा तिथे पडलं तर मी इथे येऊन शोधायचं का. तिकडे खूप काळोखाणी बळिष्ठपणी एकटे आला मला जायची भीती वाटते. मी तिकडे शोधत नाही. इकडे तुम्ही 4 चौघात मी जरा लाईट लावून शोधतो. मला इथे पाकिट मिळेल का पैशाचं. जिथे हरवलंय तिथे जाऊन शोधा तुम्ही. माझं आरोग्य जिथे हरवलंय तिथपर्यंत मला जाणं आवश्यक आहे. आयुर्वेद हा स्वभू आहे. स्वभाषेने स्वभूषेने आणि स्वभेषजाने नटलेला आहे. पण आज काय झालंय, आम्हाला जे मी सांगतोय हे तुम्ही म्हणताय खरं आहे, पण ते तुम्हाला विश्वास अजूनही बसत नाहीये. मला समजतंय. कबीरजी एका दोह्यात हेच म्हणतायत, सत्य त्यावरी नसे भरवसा. सत्य खरं त्यावरी नसे भरवसा, मिथ्य ते मनी रुजते. जे चुकीचं आहे हे मनी रुजते आणि हे खरंच आहे. दूध विकेतो फिरतो दारी, मदिरा बसुनी खपते. सगळं असं का सांगावं लागतंय. माझ्याकडे दूध आहे, मला प्रत्येक घरात जाऊन सांगावं लागेल. येस 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 येस. पण दारू विक्रेत्याला मात्र दारू विकण्यासाठी दारोदार फिरावं लागत नाही. आयुर्वेदाला दारोदार फिरावं लागतं कारण ते सत्य आहे. हे सगळे रोग बरे होत नाही हा गैरसमज काय आहे. अभारतीय विचार प्रणालीजन्य गुलामीचा परिणाम असं मी सांगतोय. मगापासून जे मी सांगतोय ते हे अभारतीय विचार काढून टाका की तुम्हाला 100% आरोग्य मिळणार. रोग जंतूंमुळेच आजार होतात असं ते सांगतात. काही मोजके 3-4 रोग फक्त असेल की ज्याच्यात रोग जंतू मिळत आहेत. परंतु रोग जंतूशिवाय होणारे आजार आज वाढलेले आहेत आणि यांच्यासाठी आयुष्यभर औषधं यामुळे सांगताय आणि ते नवीन रोग निर्माण करतात. हे सगळे आजार रोग जंतूंशिवाय होणारे आजार आहेत. आयुर्वेद असं सांगतो की देहाचा संबंध मनाशी आहे, मनाचा हृदयाशी. म्हणून मन नेहमी आनंदात ठेवावे म्हणजे प्रकृती राहून चांगलं आयुष्य वाढेल. टेन्शन घेतलं तरी चालेल, ते आवश्यकच आहे. टेन्शन शिवाय कामं होणारच नाहीये. सकाळी टेन्शन घ्यायचं, संध्याकाळी काढून टाकायचं, दुसऱ्या दिवशी परत टेन्शन घ्यायला समर्थ राहायचं. टेन्शन जर दिलं नाही तर तंबोऱ्याच्या तारा सुद्धा सूर निर्माण करत नाहीत. पण जेव्हा तंबोऱ्याचं काम होईल तेव्हा ह्या तारा सैल करून ठेवायच्या असतात. हे जर विसरलो तर त्या ताणाखाली तो तंबोरा लवकर फुकट जाणार आहे. या शरीराचंही तसंच आहे. ह्याच्या ज्या ताणा ताणलेल्या आहेत, ताणलेल्या आहेत मनाच्या, इंद्रियांच्या, आत्म्याच्या, हे रात्री झोपताना सगळ्या सैल करून टाका. नामस्मरण करा, मस्त दंगून जा, सगळं ताण काढून टाका. आता जे काही चाललंय हे तुझ्या चरणाशी मी घालतो आणि मी तू जर उठवलास तर उठणार आहे, नाहीतर मी माझ्या मूळ घरात यायला कधीही सिद्ध आहे. हे शरीर भाड्याचं आहे. माझ्या मूळ घरात जायला मला कधीही वाईट वाटणार नाही. माझ्या मृत्यूची भीती हेच माझ्या रोगाचं कारण आहे. की मृत्यूची भीती कमी करून टाका, तो कधीच येणार नाही. आम्ही काय करतोय, आम्ही घाबरतोय म्हणून तो मृत्यू पाठी लागतोय. अहो कुत्र्याचं देखील तुम्ही घाबरलेला कुत्र्या तर तो जोरात भुंकायला लागतो. पण जर घातलं नाही आणि एक अशी काठी घेऊन जर गेला तर तोही गप्प बसतो. मृत्यू का नाही गप्प बसणार. तुम्ही त्याला अटॅक करत नाहीये, तुम्ही त्याला घाबरून राहताय आणि म्हणून मृत्यू तुम्हाला घाबरवतोय. गुदगुल्या करणाऱ्याला, त्याला जर गुदगुल्या झाल्या तर करणाऱ्याला आनंद मिळेल, नाहीतर त्याला आनंद मिळणार नाही. ह्याचीच पोट दुखते, तो म्हणतो ह्या एक गिरायक त्यावर नाही, आम्ही दुसऱ्याला जगत.
एन्जॉय करायचंय लाईफ. सगळ्याचा अनुभव आहे. आयुष्यभर पैसे कोणासाठी मिळवतात? स्वतःसाठी की इतरांसाठी? स्वतःसाठी. आधी पोटोबा मग विठोबा. घरात बासुंदी केली. आमच्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव आहे संस्कृती, बरोबर आहे, पण केलेली बासुंदी सगळ्यांना वाटून टाकण्यासाठी केली आहे का? आधी तुमच्या घरातल्या बाळा मुलांना द्या, आई मुलांना द्या, आणि उरली तर त्याच्यातनं शेजार धर्म करा. की सगळीच वाटायची? नाही. आपण आनंद घ्या, आपण आनंदी व्हा, मग इतरांना आनंदी करा. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग, अतिभूषण, विघ्नाशी कारण, अति होय. कुठच्याही गोष्टीतला अतिपणा नकोय. अति काढून टाकलं, अति तिथे माती, हे आपण बघतोय. आता मी आणखीन एक सिद्धांत तुम्हाला सांगतो. पहिलं पसल्याशिवाय दुसरा आठ टाकू नका. किती वाजलेत माझं घड्याळाकडे लक्ष असत नाही. 21 आहे. अजून 30-35 मिनिटं माझ्याकडे आहे. मला जरा हात वर करून दाखवा. 2 पहिलं पचल्याशिवाय दुसरं आठ टाकू नका. म्हणजे नेमकं काय आहे? पहिलं जर तुमचं पचलं नाही आणि जर तुम्ही त्याच्यावर दुसरा लोट टाकला तर आधीचंही पचत नाही आणि नंतरचंही पचत नाही. तुम्ही म्हणणार आम्हाला भूक लागते ना, पण नंतर भूक लागेल तेव्हा खायचं. अरे पण आधी पचलंय की नाही हे ठरवायचं. ब्राह्म मुहूर्ते उत्तिष्ठे, जीर्ण अजीर्ण निरुपयन, आणि मग ठरवायचं खायचं की नाही. जर पचलेलं नसेल म्हणजे काय? पहिल्या 5 मिनिटात जर तुम्ही संडासमध्ये गेला नाही आणि जर 5 मिनिटात परत बाहेर आला नाही तर तुमचं अजीर्ण आहे, तुम्ही खाऊ नका. आज तुमचं लंघन आहे असं ठरवलं. मग जी लागते ही भूक खोटी सुद्धा असू शकते. एक उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. बाजारामध्ये तुम्ही जाता, बेकरीमध्ये काही पदार्थ ठेवलेले आहेत, काचेमध्ये ठेवलेले आहेत सगळे. शेव, चिवडा, फरसाण, नानकटाई सगळं ठेवलंय. बेकरीवाला त्याच्यातल्या बिस्किट्स काढून देत जातो, शेव काढून देत जातो. एक वेळ अशी येते की त्याच्या बरणीत शेव खाली राहते आणि त्याचा हात पोचत नाहीये खालपर्यंत. मग त्याला नवीन पाकिट उघडून घालावं लागतं. तो काय करतो? तो बेकरीवाला त्या शेवेत, त्या बरणीतली शेव जी आहे ही एका वेगळ्या कागदावर काढतो, ती बरणी जागेवर ठेवतो, नवीन पाकिट उघडतो, ते आत ओततो आणि उरलेली जुनी शेव त्याच्या तोंडावर घालून ठेवतो. कशासाठी? ती जुनी शेव पहिल्यांदा संपून जावी. आणि ही जर जुनी शेव संपली नाही तर ती शेव तशीच राहील, त्याच्यावर नवीन पाकिटं येत जातील, खालची शेव फुगट जाईल, बुरशी येईल, वास येईल, आणि आलेला वास नवीन पाकिटाला सुद्धा लागेल आणि नवीन पाकिट सुद्धा खराब होईल. मी काय सांगतो लक्षात येते का? बघा, तुमचं आधीचं अन्न जर पचलेलं नाहीये आणि वरनं तुम्ही अन्न टाकलं तर खाली न पचलेलं अन्न देखील तुमच्या वरच्या अन्नाचा नाश करून टाकते. एक उदाहरण देतो आणखी. दही लावलेलं पातेलं आहे, पातेल्यामध्ये दही लावलंय, तुम्ही चमच्याने सगळं दही खरडून काढलेलं आहे, पण पातेलं धुतलेलं नाहीये. एवढंसं तळाला कुठेतरी दही शिल्लक आहे आणि तुम्ही त्याच्यात दूध ओतलत. दुसऱ्या दिवशी परत या सगळ्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होणार आहे. दही एवढंच होतं शिल्लक, पण तेवढं दही देखील सगळ्या दुधाचं रूपांतर परत दह्यात करणार आहे. दही हे आमाचं प्रतीक आहे, पोटात न पचलेल्या अन्नाचं प्रतीक आहे. एवढं जरी शिल्लक राहिलेलं असेल तरी तुम्ही वरनं कितीही चांगलं चुंगलं खावा, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. ते अन्न तसंच पडून राहणं. पचलं पाहिजे. तुम्ही काय खाताय हे महत्वाचं नाही, किती ताकदीने पचवताय हे महत्वाचं. जसं अन्नाचं तसंच पैशांचं सुद्धा. तुम्ही किती खाल्लेत पैसे हे कोणी विचारायला येत नाहीये. ज्याला पचवता येत नाहीये त्याची टीव्हीवर मुलाखत येते. पचवता यायला पाहिजे. पचवलं की सगळे मोकळे राहणार, काही प्रॉब्लेम नाहीये. पचनाशी संबंधित आहे म्हणून फक्त सांगितलं. पहिलं पचल्याशिवाय दुसरं आठ टाकू नका. आरोग्य भास्करात इच्छेत. आरोग्य सूर्यावर अवलंबून आहे. नवीन धान्य हे मधुमेहाचं कारण सांगितलेलं आहे. ते 1 ते 2 वर्ष जुनं वापरायला सांगितलंय. 2 वर्ष जुनं कसं तर सूर्यप्रकाशात त्याला उन्ह देऊन वाळवायचं. पूर्वी आमच्याकडे वाळवण नावाचा एक प्रकार केला जात होता. धान्य 2 वर्ष जुनं करून पिंपात ठेवून मग ते वापरायचं. डायबिटीस कधीच होणार नाही. आज डायबिटीस वाढल्याचं आणखीन एक कारण आहे. नवीन अन्न. नवान्न पानम गुड वैकृतम च प्रमेय येतो कफकृच्च सर्वम, आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. नवीन अन्न कधीच खाऊ नका. जर तर तुमच्याकडे नवीन अन्न ठेवायला जागाच नाहीये, हो इथे माणसांना राहायला जागा नाहीये, तुम्ही धान्यांची पोती कुठे सांगताय? 2 वर्ष आणलेलं धान्य जरा भाजा, गच्चीवर ठेवा, टेरेसवर ठेवा, त्याला जरा 1-2-4 उन्ह लागू देत. या उन्हामधलं व्हिटॅमिन डी त्या अन्नामध्ये येणार आहे आणि मग ते अन्न आपण खाल्लं की व्हिटॅमिन डी मिळणार आहे. प्रत्यक्ष व्हिटॅमिन डी आमच्या सूर्यप्रकाशाच्या अंगावरच येत नाहीये. आणि सूर्यप्रकाशामध्ये अन्न पदार्थ जसे पचतात तसे शरीरातल्या आतल्या प्रक्रिया ज्या आहेत या देखील सूर्यप्रकाशावरच पार पडत असतात. दिवसाचा आणि रात्रीचा निसर्गावर होणारा परिणाम अतिशय सुंदर श्लोक सांगितलेला आहे, जो मी रात्रीच घ्यायची असते.
डाव्या कुशीवर झोपायला सांगितले जेवणानंतर, दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी. या दोन्ही कृती एकदम योग्य आहेत. ड्रेसवर चुकीच्या आहेत पण कृती योग्य आहे. डाव्या बाजूवर तो झोपलाय आणि तोंड तुझ्या त्याचा उजव्या बाजूला आहे. हा सुद्धा डाव्या हातावर झोपलाय. वामकुक्षी, वाम म्हणजे डावी. आता याचा संबंध नाडीशी आहे. ही नाडी आणि ही नाडी, इडा आणि पिंगला, सूर्यनाडी, चंद्रनाडी. चंद्रनाडी तुम्ही जर बंद करून ठेवली, सूर्यनाडी सुरू होणार आणि सूर्यनाडी सुरू झाली तर अन्नपचन होणार. जेवल्यानंतर वामकुक्षी म्हणजे सूर्यनाडी सुरू करायची. सूर्यनाडी म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे अग्नी, अग्नी म्हणजे पचन. पचन पूर्ण होण्यासाठी वामकुक्षी यासाठी आवश्यक आहे. अंथरूण घालून पंखा लावून पांघरून घेऊन नाही. म्हणून चित्र दाखवलं, चित्र लक्षात राहा. अतिशय सुंदर एक श्लोक सांगितलाय. हे आयुर्वेदातली रत्न आहेत हे श्लोक. म्हणजे संस्कृत समजत नाही, संस्कृत सिलेबस मधूनच काढलेला हा एक दुर्दैवाचा भाग आहे. पण त्याचं मराठी भाषांतर मी तुम्हाला सांगतो. दिवसा प्राण्यांचं हृदय, हृदय म्हणजे आशय, पोट असं आपण म्हणूया, विकसित अवस्थेत म्हणजे क्रियाशील असतं. जसं दिवसा कमळ प्रफुल्लित अवस्थेत असतं, तसंच भगवान सूर्यनारायण आणि प्रकाशामुळे प्राण्यांचे हृदय, हृदय म्हणजे आशय असा पोट लक्षात घेऊया, दिवसभरात अधिक विकसित होत असते. आणि या गतिशीलतेचा परिणाम होऊन शरीरातील सर्व रसरक्त व स्रोतस मोकळी राहतात, प्रफुल्लित राहतात, अनेक हालचाली होतात, कार्य देखील बाकीची होत असतात आणि त्यामुळे स्रोतस शुद्धी राहतात आणि आतला अन्नरस दूषित होत नाही. जसं शुद्ध दुधामध्ये चांगलं दूध घातलं तर नुकसान होत नाही, चांगल्या दुधात चांगलं दूध घाला, नुकसान होणार नाही. पण रात्री हृदय म्लान राहते, अवयव सगळे थंड राहिलेले असतात, रसरक्त तसं कमी कार्यशील असतात, थंड होण्यामुळे आकुंचन पावलेले असतात. दिवसाच्या हालचाली जशा होतात तशा रात्रीच्या होत नाहीत आणि त्यामुळे रात्री या सगळ्या सिस्टीम मध्ये क्लेद, चिकटपणा निर्माण होतो आणि त्यामुळे पचन सगळं बिघडतं. आणि अशा वेळेला जर वर्ण अन्नरस आला तर तोही दूषित होतो. जसं नासलेल्या दुधामध्ये चांगलं दूध मिसळलं तर सगळंच दूध नासतं. रात्रीच्या वेळेला अन्न पचन होत नाही आणि म्हणून रात्रीच्या वेळेला जेवू नये असं आहे. रेल्वेचं इंजिन धावत असताना त्याला इंधन जास्ती लागते. दिवसभर हे आमचं इंजिन धावतंय, त्याला इंधन जास्ती लागणार आहे. पण तेच इंजिन चालू अवस्थेत जर उभं असलं तर इंधन कमी लागतं. शरीराला दिवसा इंधनाची जास्ती आवश्यकता असते, रात्री इंधनाची आवश्यकता नसते. फक्त जिवंत राहण्यापुरतंच खायचंय. सकाळी भरपूर जेवा, इंधन भरपूर टाका त्याच्यात. एकदा जर भरपूर टाकलं दिवसभर गाडी रिझर्व लागणारच नाही. मी आज मस्त भरपेट नाश्ता करून आलोय. 3 कटोरे भरून उपीट खाल्लं मी आज. तर ताईने अतिशय मस्त उपीट केलेलं. मला 4 वाजेपर्यंत मी बोललो तरी मला भूकच लागणार नाही. मला माहिती आहे माझी टाकी फुल आहे. तुमच्या पोटाचा विचार करणार आहे मी निश्चित. जेवण मी जाऊन त्यामध्ये किमान 2 ते 2.5 तासांचं अंतर पाहिजे. दिवसाचं पचन फक्त 8 तास लागतात पचन पूर्ण व्हायला. आपण कल्पना करूया, दुपारी 12 वाजता समजा जेवलो तर 8 तास अन्न पचायला लागतात. रात्री 8 वाजता परत भूक लागते आम्हाला. म्हणजे दिवसाचं अन्न पचन व्हायला फक्त 8 तास लागत आहे. पण रात्रीचं पचन 8 तासात पूर्ण होत नाही. रात्री 8 वाजता समजा आपण जेवलो तर रात्रीचे 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, सकाळचे 6, 7 भूक लागत नाहीये. 11 आणि 12 वाजता सणसणीत भूक लागते. विचार करा, रात्रीचं जेवण पचवायला 16 तास लागले आणि दिवसाचं पचन पूर्ण व्हायला फक्त 8 तास लागले. आणि आम्ही नेमकं उलट करतोय. आम्ही दिवसाचं कमी जेवतोय, सकाळचा नुसतं उगाच काहीतरी तो चहा आणि एखादा पदार्थ, पाव, बटर, बिस्किट, खारी मारी आणि आमचा नाश्ता पूर्ण होतो. आणि रात्री आम्ही मस्त तुडुंब जेवतो आणि 16 तास तसेच गपगार पडून राहतो. भूकच लागणार नाही, मग जाडी वाढणार. रात्रीच्या वेळेला पचनाला एवढा जास्त वेळ का? सूर्य नसतो म्हणून. हे एकमेव त्याचं उत्तर आहे. शरीर ही एक बॅटरी आहे, ह्याचं चार्जिंग करणं आवश्यक आहे. आणि हे जे शरीर आहे हे सोलर एनर्जीवर चालणारं शरीर आहे, हे सूर्यशक्तीवर चालणारं शरीर आहे. हे सगळे बॉडी पॅनल्स जे आहेत ना, हे सूर्याचे किरण आतमध्ये ओढून घेतात आणि आतली बॅटरी चार्ज करतात. आणि जेव्हा सूर्यास्त होतो ती बॅटरी बॅकअपवर जाते, चार्जिंग बंद होतं. आता बॅकअपवर जे शरीर गेलंय, ह्या बॅकअपवर जे सूर्यास्तानंतर जी बॅटरी बॅकअपवर आहे, या बॅकअपवर काय काय कामं करायची आहेत? नवीन पेशी तयार करायच्या आहेत, जुन्या पेशींना मारून टाकायचंय, शरीर घटकांचं पोषण करायचंय, अनेक कामं, प्रतिकार क्षमता वाढवायची. मोबाईल चार्ज होत असताना जर त्याच्याकडनं मोठं काम करून घेतलं तर बॅटरी बॅकअपवर काही परिणाम होत नाही. मला जर मोबाईलवर फक्त इनकमिंग आउटगोईंग घ्यायचे असतील तर त्याचा 16 तासांचा बॅकअप 2 दिवस पुरणार आहे. पण मी जर समजा म्हटलं की मला त्याच्यात गाणी ऐकायची आहेत तर मला 16 तास बॅकअप मिळणार नाहीये, तो कदाचित 10-12 तासातच संपेल. आणि मी जर त्याच्यावर व्हिडिओ बघितला तर त्याची बॅटरी माझी कदाचित 4-5 तासातच संपून जाणार आहे. बॅटरीवर तुम्ही काय लोड टाकताय त्याच्यावर अवलंबून आहे बॅटरी किती सरकन संपणार. शरीरातली बॅटरी देखील अशीच आहे. तुम्ही रात्रीच्या वेळेला जर बॅकअपवर जास्ती काम केलं, बॅटरी सरकन उतरणार आहे. आणि सगळ्यात जास्त
ऊर्जा संपवणारं जर काम कोणतं असेल शरीरातलं तर ते पचन करणं. आणि अशा वेळेला रात्रीच्या वेळेला जर तुम्ही जेवला तर हे पचन होतच नाहीये, कारण सूर्य मुख्य चार्जिंग तुमचं थांबलेलं आहे. मोबाईल जर मी चार्जिंगला लावला आणि जर मी गाणी बघितली किंवा व्हिडिओ बघितला तर बॅटरीवर काम होणार नाहीये, ते डायरेक्ट करंटवर सुरू आहे. डायरेक्ट करंटवर जर मी काम केलं तर माझी बॅटरी सेव्ह राहते. हा जसा बाहेरचा नियम तो शरीराला लागू आहे. जोपर्यंत बॅटरी ऑन आहे सूर्याची तोपर्यंत त्याच्याकडनं हेवी काम करून घ्यायचं. दोन्ही वेळची जेवणं सूर्यप्रकाशातच करा, त्याच्यानंतर करू नका. ह्या शरीराचं एक घड्याळ आहे. हे जर घड्याळ समजून घेतलं तर तुम्हाला हे अतिशय उत्तम समजेल. घड्याळचे 3च काटे तुम्हाला दिसत आहेत, मागची 16 यंत्र तुम्हाला दिसत नाहीये. ही 16 यंत्र फिरतात म्हणून ते 3 काटे फिरतायत. ही जी माझी 5 काटे आहेत 1 2